नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण शैशवावस्थेतील बालकांच्या शारीरिक विकासाची वैशिष्ट्ये अभ्यासली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विकासाच्या ज्या विविध अवस्था आहेत त्यामधील पूर्व बाल्यावस्था व या अवस्थेतील बालकाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. पूर्व बाल्यावस्थेचा जो कालखंड आहे तो वयवर्ष 3 ते 5 किंवा 6 वर्षापर्यंत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या अवस्थेमध्ये बालकाची जी उंची आहे त्या उंचीच्या वाढीचा वेग हा त्याच्या वजनाच्या वाढीच्या वेगापेक्षा जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण पूर्व बाल्यावस्थेतील बालकाच्या शारीरिक विकासाची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. तर या कालखंडामध्ये म्हणजेच पूर्व बाल्यावस्थेमध्ये बालकाची उंची साधारणपणे 30 सेंटीमीटर तर वजन 10 किलोग्रॅम इतके वाढलेले दिसून येते. अस्थी हळूहळू कठीण होऊ लागतात. शरीरातील विभिन्न भागातील हस्तीचा जो विकास आहे तो वेगवेगळ्या पद्धतीनं होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय तर शरीरामध्ये जी मोठी हाडं असतात त्या हाडांचा विकास अगोदर होतो व नंतर लहान हाडांचा विकास होत असलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर स्नायूंची लांबी आणि शक्तीही या पूर्व बाल्यावस्थेमध्ये सतत वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मुलं आणि मुली यांचा थोडासा तुलनात्मक जर आपण विचार केला तर मुलींच्या मानाने मुलांचे स्नायू हे जास्त बळकट आणि मोठे असतात, परंतु त्याची जी चापल्यता आहे त्यामध्ये मात्र मुली या मुलांपेक्षा सरस ठरतात. या अवस्थेतील बालक सहजपणे जिना उतरते, म्हणजेच एका पायाने लंगडी घालते, चेंडू फेकू शकते. त्याचबरोबर त्रिकोण, चौकोन अशा ज्या काही भौमितिक आकार आहेत ते पाहून काढू शकते. कारण या अवस्थेमध्ये त्यांचे जे काही बोटामधले स्नायू आहेत ते विकसित व्हायला लागतात आणि त्यामध्ये थोडीशी सूक्ष्मता आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं विविध आकृत्या काढणं असेल किंवा त्या रंगवणं असेल ह्या ज्या क्रिया आहेत ती व्यवस्थितरित्या करू शकते. या अवस्थेतील बालके अत्यंत क्रियाशील असतात. त्यांना सतत काही ना काही धडपड करायला आवडत असते. ते एका ठिकाणी कधीच बसत नाहीत आणि थोडीशी चंचल पण असतात. एखादा खेळ आता खेळायला लागलं तर थोड्या वेळाने लगेच दुसरा खेळ खेळायला लागतात. म्हणजे शांत ही बालकं अजिबात बसत नाहीत, तर ही नेहमी क्रियाशील असतात. कोणती ना कोणती क्रिया यांच्याकडून नेहमीच घडत असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता आपण या पूर्व बाल्यावस्थेतील बालकाच्या बौद्धिक विकासाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. या अवस्थेतील बालकाच्या मेंदूचा विकास हा जवळजवळ 70 ते 75% इतका झालेला असतो. कारण आपण पाहतो की वयाच्या 6व्या वर्षापर्यंत बालकाच्या मेंदूचा 75 ते 80% इतका विकास झालेला दिसून येतो. आणि त्यामुळे त्याची जी आकलन क्षमता आहे म्हणजे कोणतीही गोष्ट समजून घेण्याची क्षमता आहे, त्याचबरोबर अवधान क्षमता म्हणजे एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता यामध्ये खूपच प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर एखाद्या मूर्त वस्तूकडे पाहून त्यासंबंधी विचार करण्याची क्षमतासुद्धा या पूर्व बाल्यावस्थेतील बालकांमध्ये चांगल्या पद्धतीनं विकसित झालेली असते. एखाद्या वस्तूकडे पाहून त्याच्याविषयी ते विचार मांडू शकतात. आता या अवस्थेतलं बालक हे चौकस बुद्धीचं असतं कारण त्यांची चौकस बुद्धी ही तीव्र असते. नवीन नवीन शब्द शिकायला त्यांना आवडतात आणि मोठ्यांना ते सारखे प्रश्न विचारतात. हे असेच का, ते तसेच का, हे असं का होतं, ते तसं का होतं. कारण बुद्धी ही चौकस असते त्यांची आणि त्यांच्या या प्रश्नांना आपण उत्तरं देणंसुद्धा खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर या वयातील बालकांची जी यांत्रिक स्मरणशक्ती आहे ती प्रौढा इतकीच असते. म्हणजे उदाहरणार्थ पाठांतराची जी क्षमता आहे ती प्रौढ व्यक्तीची जशी असते तशीच या मुलांची देखील असते. काही श्लोक वगैरे पटकन या मुलांचे पाठ होत असतात. म्हणजे यांत्रिक स्मरणशक्ती ही लहान मुलं आहेत म्हणून कमी नाही, तर ती प्रौढा इतकीच असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर त्यांना छोटी छोटी वाक्य तयार करता येतात, ते छान पद्धतीनं बोलू शकतात किंवा टी व्हीवरील ज्या जाहिराती आहेत त्यासुद्धा ती सहज म्हणू शकतात. या अवस्थेतील बालकांचा जो शब्दसंग्रह आहे तो 2100 ते 2600 इतका झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण ती मुलं चौकस बुद्धीची असतात, इतरांशी सारखा संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात आणि यातून त्यांचा जो शब्दसंग्रह आहे
तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. छोट्या अंकांच्या बेरजेचा संबोध त्यांना नीट समजलेला असतो, मात्र वजाबाकी कशी करावी हे मात्र त्यांना समजत नाही. कारण 6 वर्षाच्या बालकामध्ये जे बिनाहाच्यांची बेरीज आहे, छोटे छोटे अंक आहेत, त्यांची जी बेरीज आहे, मिळवण्याची क्रिया ते लवकर आत्मसात करून घेतात. पण वजाबाकीचा संबोध मात्र बेरजे इतका त्यांना नीटसा समजत नाही. आता आपण पूर्व बाल्यावस्थेतील बालकाच्या शारीरिक विकासात पालक म्हणून पालकाची काय भूमिका असली पाहिजे हे पाहणार आहोत. आता पूर्व बाल्यावस्थेतील बालकाच्या मेंदूचा विकास हा झपाट्याने होत असतो. त्यामुळं मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असणारा प्रोटीनयुक्त आहार या अवस्थेमध्ये मुलांना देणं खूप गरजेचं आहे आणि ही जबाबदारी सर्वस्वी पालकांची असणार आहे. या अवस्थेतील मुलं ही प्रचंड क्रियाशील असतात. मघाशीच आपण शारीरिक विकासाच्या वैशिष्ट्यामध्ये हे पाहिलेलं आहे की प्रचंड क्रियाशील असतात. सतत काही ना काही धडपड ते करत असतात आणि या क्रियाशीलतेला पालकांनी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि ही क्रियाशीलता या माध्यमातून त्यांच्याकडून ज्या विधायक किंवा चांगल्या कृती आहेत, चांगल्या क्रिया आहेत त्या करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना चित्र काढायला लावणं, ती चित्र रंगवणं, वेगवेगळी खेळण्याचं साहित्य त्यांना उपलब्ध करून देणं, त्यातून काहीतरी वेगळ्या नवनवीन कलाकृती ते बनवू शकतील यासाठी पालकांनी प्रयत्नशील असणं खूप गरजेचं आहे. या वयामधलं बालक हे पळणं, चेंडू फेकणं, लंगडी घालणं असे विविध प्रकारचे खेळ चांगल्या पद्धतीनं खेळू शकतं. पण त्यासाठीची व्यवस्था मात्र त्यांना उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे. आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की क्रीडांगण कुठे नसतं, मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नसते. परंतु दिवसातील काही वेळ तरी पालकांनी या बालकांसाठी अशी जागा उपलब्ध करून द्यावी की जिथं हे विविध प्रकारचे खेळ आहेत ते बालक व्यवस्थितपणे खेळू शकेल. या अवस्थेतील बालके आता नर्सरीच्या वर्गात किंवा बालवाडी, अंगणवाडी यामध्ये जात असतात आणि तेव्हा त्या मुलांनी वाचन लेखनापेक्षा खेळण्याकडे अधिक लक्ष द्यावं किंवा त्यांनी खेळावं, खेळण्याच्या संधी त्यांना उपलब्ध करून द्याव्यात याकडे पालकांचा कल विशेषतः असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की मूल शाळेत गेलं की त्याला वाचायला आलं पाहिजे, त्यानं लेखन करायला पाहिजे, त्याने अभ्यास करायला पाहिजे, पण या वयामध्ये त्याची जास्त गरज नाही आहे. तर तिथं गेल्यानंतर त्यांचे जे कारक कौशल्यांचा विकास आहे तो चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे. त्यांचा शारीरिक विकास, सामाजिक विकास चांगल्या पद्धतीनं होणं खूप गरजेचं आहे आणि याच्यासाठी पालकांनी या बाबींकडे लक्ष पुरवणं अपेक्षित आहे. आता आपल्या पाल्याचं वजन किंवा उंची अपवादात्मकरित्या कमी किंवा जास्त आढळल्यास पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आता ठराविक वयामध्ये ठराविक वजन आणि ठराविक उंची असणं खूप गरजेचं असतं. पण काही वेळेला त्या वयामध्ये त्या वयाला आवश्यक असणारी उंची किंवा वजन त्या बालकामध्ये दिसून येत नाही. अशा वेळेला मात्र पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो औषधोपचार करणं खूप गरजेचं आहे. बालकाला स्वतःच्या क्रिया स्वतः करू द्याव्यात. तर बऱ्याच वेळेला बालक आता मोठं झालेलं आहे, 6 वर्षापर्यंत चं बालक आहे, तर त्याला स्वतःचं खाणं, पिणं, स्वतःच्या शर्टाची बटन लावता येणं, सॉक्स घालता येणं अशा विविध कृती त्याला स्वतःच्या स्वतः करता येऊ लागतात. त्यामुळे या ज्या क्रिया आहेत त्या स्वतः बालकांना आपण करायला देणं खूप गरजेचं आहे. आता या अवस्थेतली मुलं ही बालवाडीत जायला लागतात. मग तिथं केवळ त्यांचा सामाजिक विकास व्हावा, शालेय वातावरणाची त्यांना ओळख व्हावी, विविध प्रकारचे खेळ त्यांनी त्या मुलांमध्ये एकत्रित्या खेळावेत एवढंच काम या वर्गाचं असतं आणि पालकांनी याकडे विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण या वयामध्ये त्यानं वाचन लेखन करावं ही अपेक्षा जास्त न ठेवता या वयात शाळेमध्ये आल्यानंतर किंवा बालवाडीत, अंगणवाडीत किंवा नर्सरी वर्गात गेल्यानंतर त्याचा सामाजिक विकास व्हावा, इतर मुलांबरोबर त्यांना संवाद साधावा, इतर मुलांबरोबर मिळून मिसळून खेळावं, इतर मुलांबरोबर एकत्र येऊन आहार घ्यावा, त्याचबरोबर शालेय वातावरण नेमकं काय आहे याची ओळख त्याला व्हावी, विविध प्रकारचे खेळ त्याला खेळता याव्यात, याच बाबी इथं विशेषतः खूप गरजेच्या आहेत आणि याकडे पालकांनी विशेष असं लक्ष देणं खूप आवश्यक आहे. आता आपण पूर्व बाल्यावस्थेतील बालकाच्या शारीरिक विकासामध्ये शिक्षकाची भूमिका काय असायला हवी ते पाहणार आहोत. आता या अवस्थेत बालकाचा शारीरिक विकास हा झपाट्याने होत असतो आणि हा शारीरिक विकास चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी त्याला संतुलित आहार मिळणं
खूप गरजेचं आहे. आणि याची कल्पना किंवा याचं मार्गदर्शन शिक्षकांनी पालकांना देणं गरजेचं आहे. शिवाय जर शाळेमध्ये तशी सोय उपलब्ध होत असेल तर संतुलित आहार शाळेमध्ये उपलब्ध करून द्यावा. पालकाच्या क्रियाशीलतेला वाव द्यावा, कारण या अवस्थेतलं जे बालक आहे ते खूप क्रियाशील असतं. सतत कोणती कृती ते करत असतं आणि या क्रियाशीलतेला योग्य असा वाव शिक्षकांनी मिळवून देणं गरजेचं आहे. म्हणजे विविध प्रकारची खेळणी असतील तर हे त्यांना उपलब्ध करून द्यावेत. त्यांना क्रीडांगणावर घेऊन जावं, खेळण्याचं साहित्य त्यांना द्यावं आणि त्यातून खेळण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं खूप गरजेचं आहे. बालकाला वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी लावणं या वयामध्ये खूप गरजेचं आहे. तर स्वतःच्या क्रिया त्याला स्वतः करण्यास प्रवृत्त करावं. मुलांसोबत गाणी म्हणणं, गोष्टी एकमेकांना सांगणं, खेळ खेळणं या सगळ्याच्या माध्यमातून मुलांनी एकमेकांशी संवादसुद्धा साधणं खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी विशेष असे प्रयत्न करणे अपेक्षित आहे. एखादे बालक अतिचंचल असेल किंवा अति शांत असेल तर त्याची जाणीव पालकांना करून देणं खूप आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येतं की एखादं बालक इतर मुलांच्या तुलनेमध्ये किंवा सर्वसामान्य मुलांप्रमाणे नसतं, तर ते अति शांत असतं किंवा ते अति चंचल असतं. अशी बालकं अपवादात्मक ठरू शकतात आणि हे जर शिक्षक म्हणून आपल्या लक्षात आलं तर याची जाणीव आपण पालकांना करून देणं गरजेचं आहे आणि पालकांनी मग डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य असं जो औषधोपचार असेल किंवा योग्य ज्या बाबी आहेत त्या पालकांना डॉक्टर समजून सांगू शकतील. बालकांना पेन्सिलच्या सहाय्याने विविध आकार, चित्रे काढावयास सांगणे. आता त्यांचे जे काही लहान स्नायू आहेत किंवा बोटांचे स्नायू आहेत ते चांगल्या पद्धतीनं विकसित व्हायला सुरुवात झालेली असते. त्याच्यामध्ये अचूकता आलेली असते, सूक्ष्मता आलेली असते. त्यामुळे हातामध्ये पेन्सिल, पेन धरून ते विविध प्रकारचं रेखाटन करू शकतात. तर अशा संधी आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्याव्यात किंवा अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण त्या पूर्व बाल्यावस्थेतील बालकांना करणं खूप गरजेचे आहे. आता लिहायला वाचायला शिकण्याकडे लक्ष न देता बालकाच्या शारीरिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने अभ्यासक्रम तयार करावेत आणि ते शाळेत राबवावेत. मघाशी आपण पाहिलेलं होतं की या वयामध्ये बालक अंगणवाडीमध्ये, बालवाडीमध्ये किंवा नर्सरीच्या वर्गात जातं, पण तिथं त्यानं लिहावं, वाचावं ही अपेक्षा नसते. तर त्यावेळी त्याचा शारीरिक विकास व्हावा किंवा शारीरिक विकास होण्यासाठी कोणत्या कृती त्यानं केल्या पाहिजेत की ज्यातून त्याच्या कार्यकौशल्याचा विकास होईल, इतर विद्यार्थ्यांशी चांगल्या पद्धतीनं संवाद साधून, त्यांच्याशी खेळून, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून त्यांचा सामाजिक विकास होईल, या दृष्टिकोनातूनच या वर्गांचा अभ्यासक्रम तयार केला जावा आणि त्या अभ्यासक्रमावर आधारित किंवा शारीरिक आणि सामाजिक विकास त्या पूर्व बाल्यावस्थेतील बालकांचा होईल अशाच प्रकारचे उपक्रम शिक्षकांनी शाळेत राबवणे खूप गरजेचे आहे. तर अशा पद्धतीने पूर्व बाल्यावस्थेतील बालकाचा जर शारीरिक विकास चांगल्या पद्धतीनं व्हायचा असेल तर शिक्षक म्हणून आपली भूमिका खूप महत्त्वपूर्ण असते. या बाबीची जाणीव आपण शिक्षक या नात्यानं ठेवणं खूप गरजेचे आहे. धन्यवाद.